नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. हे पाहून हे ऐकून रुद्रही हसत पुढे राहून ड्रायव्हिंग करू लागला. अशा प्रकारे प्रवाह संपत आला होता आणि मीराचं घर आलं. रुद्रने हॉर्न वाजवला आणि कार मीराच्या घराजवळ उभी केली. हॉर्नचा आवाज ऐकताच आतूनच लगबगीने मामी आणि अक्षय नंदिनी पाहू लागली. दारात आलेली कार पाहून अक्षय धावत बाहेर आला. आई, दीदी आली ग, अशी यावेळी त्याने आवाज दिला. कारचा दरवाजा उघडून रुद्र खाली उतरला. एका बाजूने रश्मी उतरली. मीराच्या हातात वीर होता, त्यामुळे रुद्रने उतरून तिच्या साईडचा दरवाजा उघडला. मीरा वीरला घेऊन कारमधून उतरली तर मामीने लागलीच भाकर तुकडा ओवाळून तिघांच्या वरून टाकला. नजर उतरवली. विरांश अजूनही शांत झोपला होता. अक्षयने कारमधील सामान घरामध्ये आणलं. रुद्रने त्याची आणि रश्मीची बॅग घेतली तर अक्षयने मीराचं आणि वीरचं सामान घेतलं. दोघांच्या 2 बॅगा होत्या तर अक्षयने झोपलेल्या वीरला पाहून थोडा उदास झाला. तरीही त्याचा गोबऱ्या गालांवरून त्याने अलगद बोट फिरवलं. तसं मामीने त्याला रागवलं. झोपू दे रे लेकराला, म्हणाली. दीदी, हा कधी उठणार, नंदिनीने सूर काढत विचारलं. काही विचारू नको, लहरी आहे. प्रवासामध्ये रडलाही, हसलाही आणि वैतागून आता झोपलाय. दमवलं थोडं त्याने. आता बघू कधी उठतो. भूक लागली की उठेल. मीरा हसत नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तितक्यातच नंदिनीला रश्मी दिसली. ती रश्मीच्या गळ्यात पडली. वेलकम रश्मी, म्हणाली. दोघीही मैत्रिणी पुन्हा भेटल्या तशा आता गप्पा चालू झाल्या. हे पाहून रुद्र आणि मामी नकारार्थी मान हलवत गालात हसू लागल्या. मामीने मीराला व विरांशला नवीन रूममध्ये झोपण्यास सांगितलं. मीरा रूममध्ये आली तेव्हा रूमचा झालेला कायापालट पाहून आश्चर्यचकित झाली. ठिकठिकाणी अक्षयने वेलकमचे स्टिकर बनवून लावले होते. सोबत 2-4 कार्टूनचे फोटो, बाळाचे फोटो लावले होते. वेलकम दीदी असं मोठ्या अक्षरात बेडच्या वरती लिहिलं होतं. हे सगळं पाहून मीरा भारावून गेली. नकळत डोळे ओले झाले. मीराने विरांशला बेडवर झोपवलं. आजूबाजूला उश्या लावल्या आणि बाहेर आली. मामीने लागलीच रुद्रला चहा ठेवला आणि पाणी दिलं. मीरासुद्धा मामीची मदत करायला लगेच किचनमध्ये गेली. तेव्हा मामीने नको न लगेच काय खाई, बस थोडा वेळ, आत्ताच आलीस ना, असं म्हणाली आणि तिला जबरदस्ती बाहेर आणून बसवलं. अक्षय म्हणाला. रुद्र आणि मीरा बरोबर गप्पा मारू लागला. तितक्यातच मामीने बाहेरून येऊन रुद्रला आणि रश्मीला फ्रेश होऊन यायला सांगितलं. चहा ठेवला आहे असं म्हणाले. हे ऐकून चहाची खरंच खूप गरज आहे असं रुद्रला वाटून गेलं. तो फ्रेश व्हायला जाणार तितक्यात मामीने मीराला इशारा केला. मीरा रुद्रच्या मागोमाग निघाली. त्याला बाथरूम दाखवलं. आपल्या खोलीत स्वतंत्र बाथरूम वापरणारा रुद्र इथे एकच बाथरूममध्ये ॲडजस्ट करेल का, या काळजीत सतत मामी होती. रुद्र आणि रश्मी फ्रेश होऊन आले तसं मामीने दोघांना चहा नाश्ता दिला. दोघांच्या सोबत मीराने सुद्धा चहा नाश्ता केला. मस्त रुद्राला आवडतो म्हणून उपमा आणि कडक चहा. जावयाचे आतापासूनचे होणारे लाड पाहून मीरा लटक्या रागाने गालात हसली. हे रुद्रनेही तिरक्या नजरेने पाहिलं. दोघांचे नजरेचे खेळ सुरू झाले तर मीराच्या चेहऱ्यावर आता उत्साह वाहू पाहून रुद्रही खुश झाला. सगळे गप्पा मारत बसले होते तर इतक्यातच वीरच्या रडण्याचा आवाज आला. बाळ उठलं म्हणून सगळेच दंगा करत रूमकडे धावले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून रुद्र नकारार्थी मान हलवत गालात हसू लागला. मनातच म्हणाला, जेव्हा रडून भोंगा पसरून दंगा करेल ना तेव्हा समजेल कसलं नाटकी करतो हा मुलगा, अक्षय म्हणाला. नंदिनी विरांशभोवती वेढा घालून उभी होती तर मीरा तो उठला म्हणून लगबगीने त्याच्याजवळ गेली होती. नवीन अनोळखी चेहरे पाहून विरांश टुकूर आधी ओळख करून घेण्यासाठी पाहू लागला. कोणीही ओळखीचं दिसत नव्हतं म्हणून ओठ दमडून पुन्हा रडू लागला. तितक्यातच मीराने त्याला उचललं. आईला पाहून थोडा शांत व्हायचा. पुन्हा आजूबाजूला अक्षय आणि नंदिनीला पाहून भोंगा पसरायचा. मीराने त्याला मांडीवर घेऊन हलवलं पण तो काही शांत होत नव्हता. तेवढ्यातच मामीने अक्षय आणि नंदिनीला बाहेर बोलावलं. मीराला बाळाला दूध पाजायचे असेल हे मामीच्या लक्षात आले म्हणून तिने दोघांना बाहेर बोलवले. दोघेही पाय आपटत बाहेर आले. मामीने डोळ्यांनीच दोघांना शांत बसायला सांगितलं. मीरा दूध पाजू लागली तसं अक्षय आणि नंदिनीला आपली चूक कळली. दोघेही शरमून शांत बसले. हे पाहून रश्मी मुद्दाम तोंडावर हात ठेवून हसू लागली. हे पाहून अक्षय किंचित चिडला आणि बाबांना फोन करून सांगतो असं म्हणत बाहेर निघून गेला. रुद्रला मामीने रूममध्ये आराम करा असं सांगितलं. त्याने नम्रपणे नकार देत येतो असं म्हटला.
आता तितक्यातच नंदिनीने टी व्ही ऑन केला आणि टी व्हीवर बातम्या लावून आईला किचनमध्ये मदत करायला निघून गेली. रुद्रला असं पहिल्यांदा पाहुण्यासारखं बसून राहणं आवडत नव्हतं. तो असा पहिल्यांदाच जावई या नात्याने आला होता, त्यामुळे त्याच्यासाठी हे थोडं अवघडच होतं. वीरला दूध पाजून मीरा त्याला शांत करून बाहेर घेऊन गेली. त्याला शांत झालेलं पाहून सगळेच खुश झाले. तितक्यात अक्षयनेही बाबांना फोन करून रुद्र आल्याचं सांगितलं आणि घरात आला. मीराच्या कुशीत विरांश बसला होता. अजूनही नवीन चेहरे दिसत होते, नवीन जागा दिसत होती. आपलं घर असं त्याला ते पूर्वीचं काही दिसत नव्हतं, म्हणून गोंधळून इकडे तिकडे पाहत होता. मीराच्या कुशीत शांत असलेल्या वीरला पाहून अक्षय लागलीच मीराकडे आला. विरांशच्या समोर बोटाने टिचक्या वाजवत चॅम्प म्हणून त्याला हाका मारू लागला. पण विरांश काही त्याला ओळख देत नव्हता. उलट अक्षयला पाहून ओठ दुमडून रडण्याच्या तयारीतच होता तो. इतक्यात रश्मी आडवी आली आणि वीरू, अरे माझा वीरू म्हणत त्याला हसवू लागली. आत्याच्या ओळखीचा चेहरा आणि ओळखीचा आवाज ऐकून विरांश हलकेच हसला. पण पुन्हा बाजूलाच उभे असलेल्या अक्षयकडे त्याचं लक्ष केलं तसं पुन्हा गोंधळून त्याच्या आत्याकडे पाहू लागला. रश्मीने मीराच्या कुशीतून वीरला आपल्याजवळ घेतलं आणि अक्षयची ओळख करून देत म्हणाली, हा तुझा मामा अक्षय मामा. बघ बघ. रश्मीकडे वीरला शांत झाल्याचं पाहून अक्षय किंचित जलस झाला. वीर आपल्याकडे येत नाही, आपल्याला ओळख दाखवत नाही याचं त्याला वाईट वाटलं. पण लहान मुलं असंच वागतात हे त्याच्या ध्यानातही आलं नाही. रुद्र मात्र हे सगळं पाहून मनातच हसत होता. अजूनही वीरचे नखरे कोणी पाहिले नाहीयेत असा विचार त्याच्या मनात येत होता. रश्मी वीरसोबत अक्षयसमोरच गप्पा मारत होती आणि वीर अधूनमधून तिला हुकार देत होता. पण अक्षयला पाहताच अनोळखी भाव चेहऱ्यावर यायचे. आता वीर रश्मीच्या कुशीतही कंटाळला. इकडे तिकडे पाहू लागला. नजर रुद्राला शोधत होती, कारण तोच त्याला उचलून घेऊन फिरवायचा हे त्याला आठवलं. तसं नजर रुद्रकडे गेली. तो आपल्याकडे पाहतोय हे रुद्रच्याही लक्षात आलं. तो विरांशला म्हणाला, यायचंय का माझ्याकडे? तसं विरांश पाठ उचलून चेकत हुंकार भरून लागला आणि जोरात पाय आपटू लागला. हात हलवू लागला. हे पाहूनच रुद्र ए नौटंकी म्हणत विरांशला रश्मीच्या कुशीतून आपल्याकडे घेतलं आणि उभा करून त्याच्या छातीवर हलकेच डोकं घुसळलं. तसं विरांश कुदू कुदू हसू लागला. विरांशच्या नाकावर रुद्राने हलकेच आपले नाक घासले. तसं वीर पुन्हा हसू लागला. दोघा बापलेकांचे खेळ पाहून मामीही गालात हसल्या. अक्षय आणि नंदिनी मात्र विरांशला आपल्याकडे घेण्यासाठी उतावळे झाले होते. पण मामीला माहिती होतं आज काही तो कोणाकडे जाणार नाही. नवीन जागा, नवीन माणसांची ओळख होईपर्यंत तो कदाचित रडेलच, त्यामुळे तिनेही घाई केली नाही. तितक्यातच अक्षयचे बाबा कामावरून घरी आले. रुद्रने मामांना नमस्कार केला. असू दे म्हणत बाबांनी त्याला बसायची खूण केली. तसा तो आपल्या जागेवर बसला तर मामांनी रश्मी आणि रुद्रची चौकशी केली. प्रवास कसा झाला, तिकडे सगळे ठीक आहेत ना असं विचारलं. रुद्रानेही सगळ्यांची खुशखबर त्यांना दिली. वीरला पाहून मामाही उत्साहाने त्याला घेऊ लागला. पण त्याने लागलीच पुन्हा भोंगा पसरला. तसं मामी शेवटी पुढे आल्या आणि म्हणाल्या, आज तो कोणाकडेही येणार नाहीये. आज आपली ओळख करून घेईल, उद्यापासून येईल असं सगळ्यांना ठणकावून सांगितलं. तसे सगळे शांत झाले. लांबूनच त्याला खेळू लागले. सगळ्यांचे गोड गोड बोलणे, लाड करणे पाहून वीरही आता शांत होऊ लागला. सगळ्यांची ओळख करून घेऊ लागला. रात्री सगळ्यांचं जेवण झालं. वीर कोणाकडेही जात नव्हता. रुद्र किंवा मीरा दोघांच्याकडेच जात होता. त्यामुळे आळीपाळीने दोघेही जेवले. जास्त करून त्याला मीरा लागायची. मीराच्या कुशीत जाऊन तो शांत झोपायचा. रात्रीच्या झोपण्याची व्यवस्था अक्षयने केली. मामीच्या रूममध्ये मामी, रश्मी आणि नंदिनी झोपल्या, तर बाहेर हॉलमध्ये अक्षय आणि मामा. तर वीरच्याच काळजीने मीरा आणि रुद्र वीरसोबत नवीन रूममध्ये झोपले. रुद्र आपण आपल्या मामाकडे जाऊ झोपायला असे म्हणणारच होता, पण इकडच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांनी केलेली झोपण्याची व्यवस्था पाहून रुद्रने आपले बोलणे आवडते घेतले. तो काही बोलूच शकला नाही, कारण असं काही आपण बोलून गेलो तर मीराच्या मामा मामीचा अपमान झाल्यासारखं होईल असंच त्याला वाटलं. म्हणून तो शांत बसला. रात्रीच्या झोपण्याची व्यवस्था अक्षयने केली आणि आता सगळीजण निवांत गाढ झोपली होती. रुद्रलाही आता सगळं काही व्यवस्थित कम्फर्टेबल वाटत होतं. आधी त्याला असं वाटत होतं की आपण मामाच्या घरी जाऊन झोपू, पण सगळ्यांनीच म्हणजेच मामा मामीने केलेल्या आग्रहाखातर त्यांनी आता इथेच राहणं पसंत केलं, कारण तो असं काही बोलूच शकला नसता.
तर मी हे सगळं केलं असतं तर मीराच्या मामांचा अपमानच झाला असता ना. तो शांत बसला. नवीन जागा असल्याने रात्रभर वीरने दंगा करून रडून कोणालाही झोपू दिलं नाही. रुद्र आणि मीरा आता काळजीत पडले होते. तर मीरा तर रुद्रच्या मनात विचार करत होती. तर वीरचं रडणं ऐकून तिला माहेर राहू देतोय की नाही याच काळजीत होती बिचारी. मीरा रात्रभर वीरला मांडीवर घेऊन बसत होती. वीर तर लबाड कार्ट झालं होतं आज. तर रुद्रकडे थोडाच वेळ जायचा, पुन्हा मीराकडे जायचं म्हणून अंग टाकून रडायचा. पाळण्याची सोय अजूनही केली नव्हती. विराजला पाळण्यामध्ये झोपण्याची सवय असल्याने तो आता पाळण्यासाठी रडू लागला होता. हे रात्री मामीच्या लक्षात आलं. तेव्हा मामीने रुद्र आणि मीराच्या रूमचा दरवाजा ठोठावला. वीरच्या रडण्याच्या आवाजाने सगळ्यांची हालत बेकार झाली होती. मीराने मामीला पाळण्याबद्दल सांगितलं तेव्हा मामीने थांब मी काहीतरी करते असं म्हणून 2 खिडक्यांना साडीने बांधलं आणि झोळी तयार केली. आपल्या पूर्वीचा अनुभव तिने ह्यावेळी वापरला होता. त्याच झोळीत तिने वीरला झोपवलं आणि हलवू लागले. नवीन काहीतरी आहे असं वीरला आता वाटून गेलं. तोही थोडा वेळ रडला, पण पुन्हा त्या झोळीची त्याला मजा वाटली. त्या झोळीत पहिल्यांदा तो मस्त खेळला. रात्रीचे 2 वाजले होते आणि महाशय झोळीत मस्तपैकी हाताची मूठ चोकट टुकूर टुकूर पाहत होतं. मामी बिचारी झोळी हलवत बसली होती. हे पाहून मीरा आणि रुद्र दोघांनाही वाईट वाटत होतं. पण वीर शांत झाला ह्याचं कुठेतरी मनाला समाधान होतं. थोड्या वेळाने वीर झोपू लागला, शांत झाला आणि त्याला झोप लागली. मामीची ही जुनी आयडिया पाहून रुद्रही खुश झाला. शेवटी वीर शांत होणं महत्त्वाचं होतं. मामीने उद्या पाळणा आणू असं रुद्राला सांगितलं. रुद्रही म्हणाला त्याची काहीच गरज नाही. असा तो शांत होत असेल तरी हे ठीक आहे, उगाच डबल कशाला असं म्हणून मामीला निर्धास्त केलं. मामी अवघडून गेली होती. असं वीरला झोळीत टाकणं तिलाही बरोबर वाटत नव्हतं, पण पाळणा आणणं तिच्याही लक्षात राहिलं नाही. शेवटी रुद्राने मामीला झोपायला पाठवलं. तिलाही विश्रांतीची गरज होती. काळजी करू नका, सकाळपर्यंत तो काही उठायचा नाही असं ती रुद्राला म्हणाली. तेव्हा रुद्रही मामीला बरं म्हणाल. मामीही बरं म्हणत तिथून निघून गेली. विराज शांत झोपला. तसे सगळे आपापल्या जागेवर जाऊन शांत झोपले. रश्मी आणि नंदिनी मात्र उठल्याच नव्हत्या. त्या मस्त आपल्या झोपेत गुंग होत्या. अक्षय, मामी, मामा, रुद्र, मीरा रात्रभर वीरच्या सेवेसाठी जागे होते. त्यामुळे सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. त्याच्या काळजीने जीवाला खूर लागला होता सगळ्यांच्या. पण मामीचा अनुभव यावेळी खूप उपयोगी पडला. अक्षयलाही मनातून बरं वाटलं. तोही मनात रुद्रचा विचार करत होता. वीरचं रडणं पाहून जिजू मीराला घेऊन जातात की काय परत असं त्याला वाटू लागलं होतं. कदाचित हीच भीती वाटली. मग वीर आपल्याला कसं ओळखणार हा मोठा प्रश्न पडला विचारायला. आणि आत्या तिचे इवलीचं नाक पुन्हा तोऱ्याने मिरवलं. असं वाटू लागलं की कोणाचं काय तर कोणाचं काय. मामी नेहमीप्रमाणे लवकरच उठल्या होत्या. सवय होती नेहमीची, त्यामुळे त्यांना जास्त त्रास झाला नाही. शेवटी 2 मुलांना त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं. मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होताच. हाच अनुभव रात्री कामी आला होता. तर मामांनी दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकली होती. मामा उठले तसे मामींनी अक्षयलाही उठवलं. सगळे आपापलं आवरू लागले. रुद्र मात्र रात्रीच्या जागरण आणि दिवसभर केलेल्या ड्रायव्हिंगने कंटाळला होता. तो आज अजूनही मस्तपैकी झोपून होता. वीरही शांत झोपला होता. मीरा मात्र लागलीच उठली. वीर झोपला आहे तोपर्यंत तिने स्वतःच आवरून घेतलं. तितक्यातच रुद्रही उठला. त्याने पाहिलं मीरा आवरत होती. रुद्रने दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजा बंद होता. त्याने लगेच आता खोडकरपणा करायचा त्याला सुचला आणि तो मीराच्या जवळ आला. मीरा साडीचा पदर नीट करत होती. तिला मागून मिठीत घेत रुद्र म्हणाला, झोप झाली? तसं मीराने गालातच हुकार भरला. पण तुमची झोप झाली का? खूप त्रास दिला ना रात्री वीरने? नवीन जागा आहे म्हणून तसं केलं असेल त्याने. रुद्र हलकेच तिच्या मानेत आपला चेहरा घुसत म्हणाला. तिच्या फ्रेश सुगंधाने मनाला बरं वाटलं त्याला. सगळा क्षीण निघून गेला. तसं रुद्रने तिला एका हाताने जवळ घेतलं आणि आपल्याजवळ ओढत म्हणाल, वीर नाही, सकाळ अशीच असते. गुड्डी गुडी. रुद्राने ओढल्यामुळे ती त्याच्या भारदस्त छातीवर आदळली. रुद्राने तिला पाठीमागून घट्ट मिठीत घेतलं आणि तिचा तो फ्रेश सुगंध आपल्या श्वासात भरून घेऊ लागला. तिला अलगद त्याने आपल्याकडे फिरवलं आणि तिच्या ओठांवर किंचित झुकला. तसं मामीनेही तिला मोठ्याने हाक मारली. मीरा असं म्हणाली. मामीचा आवाज ऐकून मीरा लगबगीने बाजूला जाऊ लागली. पण रुद्र काही केल्या सोडत नव्हता. दुष्ट कुठला हट्टी होता. जे करायचं ते करणारच होता.
"अहो सोडा ना, मामी बोलवते आहे" मला असं म्हणाले. तरीही तिच्या हातावरची पकड आता घट्टच होती. तिला पुन्हा त्याने जवळ ओढलं आणि आधी मॉर्निंग किस नंतर जा असं म्हणाला. ती म्हणाली, "काही काय हो सोडा, कधीही हट्ट करता. हट्ट नाही, जावई आहे घरचा, तितका मानपान तर पाहिजेच." रुद्र खट्ट्या सुरात म्हणाला, "काही काय हो, चुप्प बसा, उगाच लाजत येऊ नका. सोड मला, जाऊ द्या, मामी पुन्हा बोलवेल. कसे दिसते ते सोडा बघू." ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. "दिसू दे, माहिती आहे ना माझा हट्ट." "हो माहिती आहे, मग पूर्ण कर." "अहो सोडा ना, जाऊ द्या ना, मामी बोलवते, वीरही उठील आता." ती त्याला लाडाने आजर्व करत म्हणाली. पण खूप प्रयत्नांनीही त्याचा तो गोड हट्ट तिला नाकारता आलाच नाही. ती गालात हसली आणि शांत उभी राहिली. तिची मूक संमती पाहून रुद्र हलकेच पुढे आला आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांच्या ताब्यात घेतलं. एक आतुर किस करू लागला. कालपासून दुरावा होता तो आज त्याने मिटवला. एक वेगळीच शांतता मिळाली मनाला. शेवटी आणखीन थोडा वेळ झाला तसं मीराने त्याला ढकललं. "सोडा आता, हट, निर्लज्ज झाला आहात तुम्ही," असं म्हणत त्याला धक्का मारला आणि बाहेर निघून गेली. रुद्रानेही केसात हात फिरवला आणि गालात हसला. तितक्यातच त्याचं लक्ष पाळण्यात गेलं. आज कसं काय हा उठला नाही माझा रोमॅन्स बिघडवायला, असंच मनात म्हणाला. रुद्रने मनातच मामीचे झोईसाठी आभार मानले. वीर मात्र शांत 2 हात वरती करून झोपला होता. त्याला पाहून रुद्रने हलकेच फ्लाइंग किस दिलं आणि "गुड मॉर्निंग वीरू" असं म्हणाला. रुद्र आता बाहेर आला. सकाळचा पेपर वाचत बसला. तितक्यातच मामा बाहेरून दूध घेऊन आले होते. त्यांनी मामीला रुद्र उठल्याचं सांगितलं. मामीने आधीच मीराला रुद्रला काय हवं काय नको हे पाहायला सांगितलं. तोही रुद्रकडे लक्ष देऊ लागली. तर आता त्याला बाथरूममध्ये त्याचं पाणी वगैरे असल्याची त्यांनी माहिती दिली. तेव्हा रुद्र तिच्या जवळ झुकून म्हणाला, "बघितलं मामीने काय सांगितले?" मीराला त्याच्या बोलण्याचा अंदाज आला नाही. ती गोंधळून त्याला पाहू लागली आणि त्याच्या गोंधळात ती काय असं म्हणाली. तेव्हा रुद्र मिश्किल म्हणाला, "मामी म्हणाली मला काय हवं नकोय ते पाहायचंय." मग रुद्रने तिला हलकेच डोळा मारला. तेव्हा मीराला त्याचे मनसुबे कळले. ती लाजूनच लाल होत म्हणाली, "पुऱ्या, उगाच फाजीलपणा करू नका, आधीच सांगते." तिचं बोलणं ऐकून रुद्र हसला आणि बाथरूममध्ये आता आंघोळीला निघाला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.